विषय असा आहे की लक्ष्मी पूजन याचं महत्त्व देखील आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल. हो लक्ष. म्हणजे आता ह्याचं महत्त्व काय आहे आणि याची पद्धत नेमकी कशी आहे, पूजनाची पद्धत नेमकी नरक कशी? चतुर्दशी नंतर आपल्याला माहिती आहे नरक चतुर्दशी झाली की दुसरा दिवस हा लक्ष्मीपूजनाचा असतो. आणि लक्ष्मीपूजन यावर्षी पुन्हा एकदा सांगतो, मंगळवारी 21 ऑक्टोबरलाच करायचं आहे. समुद्र मंथन झालं, त्याच्यातून पहिल्यांदा अलक्ष्मी बाहेर आली आणि अलक्ष्मीनं विचारलं मी कुठे राहू असं देवानं विचारलं. तेव्हा देवाने सांगितलं अलक्ष्मीला, जिथे अनिती आहे, जिथे भ्रष्टाचार आहे, जिथे कचरा आहे, जिथे कलह आहे, तिथे तू राहा. बघा, अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य थोडक्यात सांगायचं. ही लक्ष्मीची मोठी बहीण. ती समुद्र मंथनातून बाहेर आल्यानंतर तिला सांगितलं. नंतर लक्ष्मी आली, तर लक्ष्मीने विचारलं मी कुठे राहू. तर लक्ष्मीला सांगितलं की तू जिथे प्रयत्न आहे, जिथे मेहनत आहे, जिथे प्रामाणिकपणा आहे, तिथे तू राहा. जिथे नीतिमत्ता आहे, जिथे औदार्य आहे, तिथे तू राहा. आणि त्याप्रमाणे लक्ष्मी प्रयत्नात असते, प्रयत्नांच्या यशामध्ये असते, लक्ष्मी प्रामाणिकपणामध्ये असते. त्यामुळे लक्ष्मीला वातावरण स्वच्छ लागतं, लक्ष्मीला मेहनत करणारी माणसं आवडतात, लक्ष्मीला म्हणून पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे. लक्षात ठेवा, बर. पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे. सन्मार्गानं मिळालेली संपत्ती आणि सन्मार्गासाठी खर्च होणारी संपत्ती यालाच लक्ष्मी म्हणतात. तेव्हा हे विशेष आहे आपल्या शास्त्रामध्ये, संस्कृतीमध्ये. एखादा मनुष्य पैसेवाला असेल, भ्रष्टाचारानं मिळालेला पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे. लक्षात घ्या. बरोबर. तो लक्ष्मीपुत्र केव्हा होतो, जेव्हा तो मेहनत करतो, जेव्हा प्रामाणिकपणे राहतो, जेव्हा नीतिमत्तेनं वागतो आणि जेव्हा स्वच्छता चारित्र्याचा असतो ना, तिथे लक्ष्मीचा वास. लक्ष्मी म्हणजे समाधान, लक्ष्मी म्हणजे समृद्धी. म्हणून हे महत्त्वाचं आहे. लक्ष्मी, लक्ष्म हा शब्द बघितलं तर लक्ष्मी म्हणजे चिन्ह. बरं. चिन्ह ह्याचा लक्ष्मी आला. आणि लक्ष्मी म्हणजे स्वस्तिक चिन्ह आहे, हे लक्ष्मीचं चिन्ह म्हटलं जातं. आणि त्यामुळे लक्ष्मी ही प्रसन्न राहायला पाहिजे आपल्यावरती. पण मित्रांनो, आधुनिक काळ एक कलियुग आहे. इथे केवळ पूजा करून, लक्ष्मीपूजन करून लक्ष्मी प्राप्त होणार नाही. इथे मेहनत करायला पाहिजे, योग्य दिशेनं अथक परिश्रम करायला पाहिजेत. आणि परिश्रमानं मिळवलेले पैसे असतात ना, ती खरी समाधानाचे असतात. ती लक्ष्मी असते. रात्री झोप शांत लागते.